नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या पुढाकारातून बॅचलर ऑफ पॅरामेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जागतिक हेपेटायटिस दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रप्रदर्शनी यांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश कचरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ औताडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब मुंडे, आधिसेविका कल्पना कुडमतकर, सहाय्यक आधिसेविका सुमन नाकाडे, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर संदीप नियेकर, डॉक्टर दीपाली बर्दापूरकर, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमित लोमटे, डॉक्टर नागेश अब्दागिरे, डॉक्टर विनोद वेद पाठक, डॉक्टर अर्जुन जाधव, डॉक्टर आशा बोईनवड, डॉक्टर रंजना तोटेवाड, वरिष्ठ निवासी डॉक्टर प्रजांजली वाघमारे, डॉक्टर श्यामला डी यांच्यासह इन्फेक्शन कंट्रोल नर्स ललिता कांबळे, साधना लोंडे यांची उपस्थिती होती। यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी व चित्र प्रदर्शनीच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुनीता हंडरगुळे बिराजदार, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपाली दैव, डॉक्टर शीला गायकवाड, डॉक्टर वर्षा दहीफळे यांनी काम पाहिले। यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व कनिष्ठ निवासी डॉक्टर व बॅचलर ऑफ पॅरामेडिकल सायन्सचे विद्यार्थी, परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। झुंजार न्यूजसाठी मी प्रांजली अंबेकर, अंबाजोगाई। स्टिकर आहे का मग? हे ओपन करून बघितल्यावर त्याच्यामध्ये प्रत्येक मोड ऑफ ट्रान्समिशन, मोड ऑफ ट्रान्समिशन ट्रीटमेंट सगळंच आहे आणि वरती असं हे ठेवलंय ते दिसावं म्हणून। गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम मंडळी। आज 28 जुलै म्हणजे जागतिक हिपॅटायटिस दिवस। आजच्या या दिवशी आम्ही सर्व स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे बीपीएमटी लॅबोरेटरीचे विद्यार्थी तुमच्या समोर हिपॅटायटिस बद्दल पथनाट्याद्वारे काही माहिती सांगणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का हिपॅटायटिस हा आजार नक्की आपल्या कुठल्या अवयवावर परिणाम करतो? तर तो अवयव आहे लिव्हर। आम्ही आहोत हिपॅटायटिस। मी आहे हिपॅटायटिस बी सी डी। मी येतो रक्तातून सुया टॅटू मार्गी। आईपासून बाळाला जन्माच्या वेळी जाई
असुरक्षित नात्यातून मी अगदी सहजपणे पसरतो. लाखोंच्या गर्दीला मी सहज आजारी पाडतो. मी आहे हेपॅटायटिस बी सी डी. मी आहे हेपॅटायटिस ए आणि ए. मला कोणी ओळखत नाही, हेच माझे बलस्थान. दूषित पाणी व अन्न हेच माझे निवासी स्थान. नेमकं काय आहे हिपॅटायटिस? हिपॅटायटिस हा एक आजार आहे जो हिपॅटायटिस व्हायरसमुळे होतो. तो डायरेक्ट आपल्या लिव्हरला इजा पोहोचवतो. नेमका हा हेपॅटायटिस असतो तरी काय? ह्या हेपॅटायटिसचे दोन प्रकार असतात. हेपॅटायटिस बी सी डी जो की रक्त संक्रमणामुळे पसरतो आणि हेपॅटायटिस ई ए जो की दूषित पाणी व अस्वच्छ अन्न खाल्ल्यामुळे पसरतो. चला तर मग आमच्या ह्या पथनाट्याद्वारे हेपॅटायटिस बद्दल अजून माहिती करून घेऊया. काय हे आजकालचे आजार? कधी पोट दुखतं, डोळे पिवळे पडतात, काय होते ते समजतच नाहीये. हो ना हो, कुणी म्हणतं कावी, कुणी म्हणतं अजून काही. आपल्या वेळी असं नव्हतं काही. हो ना. अहो आजोबा, त्याला हेपॅटायटिस म्हणतात. असं का? त्याबद्दल मला कोणी काही माहिती नाही. बर. अरे काम करा, असं दुर्लक्ष नको करू. आजारी पडल्यावर कळेल तुला. मंडळी, आताची आजोबा बोलून गेली, तो एक गंभीर आजार आहे. त्याचा परिणाम आपल्या डायरेक्ट लिव्हरवर होतो. हो तर बरोबर बोलत आहे. हा आजार 5 प्रकारचा A, B, C, D, E. पण तो होतो कसा? आम्हाला सांगता का सविस्तर? हो, अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे. हेपॅटायटिस ए आणि ई हा अस्वच्छतेतून म्हणजे दूषित पाणी अन्नातून पसरतो. अस्वच्छता जर पाळली तर आपल्या म्हणजे आपण घरी स्वच्छता ठेवली तर हा आजार आपल्याला टाळता पण येतो. ते बरोबर आहे. हात स्वच्छ धुवा, पाणी उकळून प्या आणि ताजे अन्न खा. आता हे सर्व लोक जागरूक होत आहेत. आता मला इथे पळून जावे लागेल. आता लक्ष द्या. हिपॅटायटिस म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर हा हिपॅटायटिसचा बी प्रकार हा सगळ्यात जास्त गंभीर आजार असतो. हा दूषित रक्त, वापरलेल्या सुया किंवा असुरक्षित लैंगिक संबंध आणि जन्माच्या वेळी आईकडून बाळाला सुद्धा जाऊ शकतो. अरे बापरे, म्हणजे इंजेक्शन घेताना पण काळजी घ्यावी लागेल आता. नक्कीच निर्जंतुक सुयांचा वापर केला जातोय का हे पहा व ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे पेशंटला रक्त चढवताना त्याच्या पूर्व चाचण्या केल्या आहेत का हे लक्ष करणे महत्त्वाचे आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. आपल्या इथं लस उपलब्ध आहे. वेळ लस घ्यायला आणि आपले निवड आणि लहान मुलांना त्याचे जन्मताच दिले जाते. म्हणजे लस घेतल्यावर हा आजार होत नाही का? हो, थांबा थोडं ऐका. काही लोकांना प्रतिबंध ऐका थोडे. म्हणजे हेपॅटायटिस ए आणि बी यासाठी लस इथे उपलब्ध आहे. म्हणजे लक्षणं काय आहे? कसं ओळखायचं की हिपॅटायटिस झालाय म्हणून? अगं थांब जरा. सुरुवातीला ह्यामध्ये आपल्याला थकवा, ताप, मळमळ व उलट्याचा त्रास होतो आणि काही दिवसांनंतर तुमचे डोळे व त्वचाही पिवळी पडते आणि लघवी सुद्धा कडक होते. हो, अशा प्रकारे काही लक्षणे दिसली तर त्वरित तुमच्या जवळील डॉक्टरांना भेट द्या. त्यांचा सल्ला घ्या. वेळेवर या रोगाची निदान व उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, घरी बसून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, चाचण्या करून घ्या, आपल्या जीवाची काळजी घ्या. मी आता सर्वांना सांगतो, स्वच्छ राहा, लस घ्या आणि डॉक्टरांना वेळेवरती भेट द्या. हाच ह्याच्यावरती उपाय आहे. अरे आता आपली शक्ती कमी होत आहे. हे लोक जागरूक झालेत. आपल्याला इथून पळून जावे लागेल. तर मंडळी, तुम्ही पाहिलं हिपॅटायटिस हा एक गंभीर आजार आहे. पण त्यावर उपचार केले तर तो टाळताही येतो. स्वच्छता, जागरूकता आणि लसीकरण हाच त्यावरचा बचाव आहे. चला तर मग आरोग्य राखूया. आरोग्य राखूया. स्वच्छ भारत. स्टुडंट, विद्यार्थी आणि माझ्या बंधू भगिनी, ऍक्च्युली हा जो स्तुत्य उपक्रम मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आणि त्यांच्या टीमने राबवला आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे सर, मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे पत्रकार म्हणून तुम्ही आलात आणि योगायोगाने लाभलात त्याबद्दल मला आनंद होतोय. परंतु आपण ह्या डाटा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की किती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे टेस्ट केले जात आहे याची कल्पना सामान्य माणसाला नसते. आता तुम्ही स्वतः प्रेझेंट राहिला त्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की दरवर्षी मला वाटतं डाटाच्या अनालिसिस नुसार 2022 ला 24,000 सांगितल्या, 2023 ला 28,000,
आणि 2024ला 32,000 का 36,000 टेस्ट थोड्या मोठ्या प्रमाणात आपण हेपॅटायटिससाठी केल्या आणि त्यामध्ये 1.5% हा प्रिव्हलन्स निघालेला आहे. घाबरतात लोक. त्याच प्रमाणात हा एक आजार आहे, परंतु याची भीती अशा लोकांना नाही असं मला लक्षात येतं, कारण त्याचं अवेअरनेस लोकांमध्ये जास्त नाही. आणि त्याचसाठी आज जो आपण उठाठेव केलेला आहे की पथनाट्य केलं, पथनाट्याद्वारे उपडीमधील देखील समाज आजूबाजूला होता, आपले सर्व फॅकल्टी विद्यार्थी ज्यांनी ते ऐकलं म्हणून आहे. त्याप्रमाणे अवेअरनेस झालं तर त्याचं चांगल्या प्रकारे प्रिव्हेन्शन होईल. आणि मला खात्री आहे की बीपीएमटी स्टुडंटनी यामध्ये सहकार घेतला आणि त्यांनी हा सुट्टी उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला. खरं पाहता बीपीएमटी स्टुडंट थोडंसं एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या मानाने म्हणतात तर थोडंसं आपण त्यांना मागे राहतले असं समजतं, परंतु या निमित्ताने का होईना आपण पुढे आला आणि तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकता असं निदर्शनास आलं. यापुढे सुद्धा तुम्ही अशीच चांगले काम करत राहाल. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट सुद्धा यापुढे असंच कॉपरेशन राबेल आणि समाज हित उपयोगी अशाच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. स्वराज्य महाविद्यालयाच्या अशी मान आपण उंचावत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.